या देशातील ईव्हीएम मशीन पहिला कुठं वापरलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्यात वापरलं गेलं. देशातलं पहिलं ईव्हीएमची निवडणूक, लोकसभा नाही, देशातली पहिलं ईव्हीएम कुठं वापरलं असेल तर ते शाहूवाडीमध्ये पोटनिवडणूक झाली होती. आणि शाहूवाडीच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेचे तत्कालीन स्वर्गीय आमदार संजयसिंग गायकवाड यांच्या मृत्यूनंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत हे पहिलं ईव्हीएम वापरलं गेलं. देशातलं पहिलं ईव्हीएम पहिल्यांदा वापरतोय तो पहिला ईव्हीएम माझ्या मते कोल्हापूरमध्ये झालेला आहे. आणि ती पहिली निवडणूक होती, 1999 सालची ती निवडणूक होती. तर ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा पोटनिवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरलं गेलं. शंका कुशंका होत्या. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की व्हीव्हीपॅट आलं समोर. व्हीव्हीपॅट समोर आल्यानंतर व्हीव्हीपॅट मधल्या सुद्धा काही अडचणी आजही लोक सांगतात आपल्याला. अशा जर तांत्रिक मुद्दे समोर येत असतील तर जी आता बॅलेट पेपरची मागणी होती ही सुद्धा लोकांच्यातनं व्हायला लागली. बरोबर. जेव्हा लोकांच्यातनं लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या प्रक्रियेला, सर्वात मोठ्या उत्सवाला जर लोकांच्यातून एखादा मुद्दा पुढे येत असेल तर तो आपण घेतला पाहिजे सरकार म्हणून. बरोबर. संविधानानं आपल्याला तसे अधिकार दिलेले आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू